So in previous lecture we will discuss about real numbers, natural numbers, whole numbers, integers and rational numbers. Okay, so which are they? And we already discussed about the imaginary numbers also, but this is not in your curriculum part. Okay, so after that the important portion is the property of commutative, associative, identity property and inverse property. Okay, this is also your previous standard knowledge, but in somewhere in this chapter we use those properties also. Okay, so after that we are discussing about terminating number and non-terminating. This is important concept for the 9th standard. Okay, so from terminating and non-terminating we should go. So मी ब्रीफली तुम्हाला टर्मिनेटिंग नंबर आणि नॉन टर्मिनेटिंग नंबर कसे असतात त्याच्यामध्ये नेमकं आपण काय काल पाहिलं होतं ते ब्रीफली एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर पुढे कंटिन्यू करतो. ओके, सो नंबर्स आर द टू टाइप्स. ओके, one is terminating number and another is a non terminating number. Okay, non terminating. So terminating means याला सिंपली तुम्ही काय एक्सप्लेन करणार? टर्मिनेटिंग हा वर्ड जेव्हा तुमच्या ब्रेन मध्ये येईल तेव्हा तुम्हाला एंड हा वर्ड आठवला पाहिजे. ज्या नंबर्सला पर्टिक्युलर एंड आहे त्या नंबर्सला आपण टर्मिनेटिंग नंबर होतो, म्हणजे आपण म्हणतो ते टर्मिनेट झाले म्हणजे काय एंड झाले. आणि ज्या नंबर्सला एंड नाही सो आपण त्याला म्हणू नो एंड कंडिशन. ओके, सो नॉन टर्मिनेटिंग म्हणजे नॉन एंड किंवा नो एंड, ज्याला एंड नाही, जे नॉन टर्मिनेटिंग आहे, जे टर्मिनेट होत नाही, अशा नंबर्सला आपण नॉन टर्मिनेटिंग नंबर्स आपण कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल जर आपण एक एक्झाम्पल पाहिलं तर आपल्याला एक समजेल पहा. टर्मिनेटिंग नंबर आपण कशाला म्हणणार? 2.34. हे आता हा 4 च्या पुढे फिनिश झाला, 2 पॉईंट नंतर याच्या पुढे पॉईंट नाही म्हणजे 3 आणि 4 बस दॅट्स इट. सो अशा टाइपच्या नंबरला आपण ज्यांचा एंड पर्टिक्युलर आहे त्या टाइपच्या नंबरला आपण टर्मिनेटिंग नंबर आपण कन्सिडर करतो. जसं की सेकंड एक्झाम्पल पाहू आपण 0.343124 ओके, आता इथं येऊन हा नंबर थांबला परत म्हणजे 3 च्या ह्या पुढे 0.3431243 आणि त्याच्या पुढे काहीच नाही. सो स्टॉप झाला तिथं एंड झालेल्या नंबर्सला आपण टर्मिनेटिंग नंबर्स कन्सिडर करणार की जे एंड होऊन जातात, शेवटी पुढे जात नाही. पॉईंट आफ्टर डेसिमल पॉईंट नंबर्स एंड होतात म्हणजे त्यांची प्रोसेस थांबते जाण्याची पुढे. अशा टाइपचे डिव्हिजन्स, अशा टाइपचे डेसिमल्स आर दी टर्मिनेटिंग नंबर. नॉन टर्मिनेटिंग आपण कशाला म्हणणार? की जे एंडच होत नाही. मग आता याच्यामध्ये 2 टाइप्स चे नॉन टर्मिनेटिंग नंबर्स असतात ऍक्च्युअली. सो व्हॉट आर दोज टाइप? सो वन इज the recurring number, okay, another is non recurring number. Recurring and non recurring. Recurring आणि नॉन रिकरिंग हे कोणाचे 2 टाइप्स आहेत? नॉन टर्मिनेटिंग चे 2 टाइप्स आहेत. टर्मिनेटिंग मध्ये बस एवढंच लक्षात ठेवायचे की टर्मिनेटिंग नंबर हा ज्याला एंड असतो तो टर्मिनेटिंग नंबर आहे, दॅट्स इट. नॉन टर्मिनेटिंग नंबर म्हणजे ज्याला एंड नसतो. मग एंड नसण्याच्या 2 केसेस आहेत, एक रिकरिंग आणि एक नॉन रिकरिंग. रिकरिंग या वर्डचं मिनिंग असलं पाहिजे तुमच्या ब्रेन मध्ये. रिकरिंग याला तुम्ही तुमच्या सिंपल भाषेत लक्षात ठेवा, रिपीट. ओके, सो ते वर्ड मॅथमॅटिकल आहे, त्याला तुम्ही तुमच्या वर्ड्स मध्ये लक्षात ठेवा, रिपीट. रिकरिंग म्हणजे रिपीट आणि नॉन रिकरिंग म्हणजे काय? नॉन रिपीट. ओके, सो कंडिशन ही आहे की नॉन टर्मिनेटिंग म्हणजे जे संपत तर नाहीत, रिपीट होतात, त्यांना आपण रिकरिंग म्हणणार. आणि जे रिपीट नाही होत त्यांना आपण नॉन रिकरिंग म्हणणार. मग फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल काय असतील? सपोज आपण एक्झाम्पल कन्सिडर केलेत. ओके, रिपीट वाला एक्झाम्पल घेतो पहा. 2.33333333 अँड कंटिन्यू अप टू इन्फिनिटी. सो यामध्ये तुम्हाला एक गोष्ट समजेल पहा की हा पण इन्फिनिटी पर्यंत जाणारा नंबर आहे, म्हणजे ते 3333 कंटिन्यू सुरू आहे. डॉट 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 दिसत असतील तुम्हाला पुढपर्यंत गेले, ते सुरूच राहणार ते 333. तो डेसिमल तसाच आहे. बट यामध्ये एक गोष्ट काय आहे की तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला रिपीट होताना दिसेल नंबर. सो हिअर 3 रिपिटेटिव्ह मोड मध्ये कंटिन्युअसली 3 येतोय. सो हा अशा टाइपचा जो नंबर किंवा एक पॅटर्न रिपीट होत असतो, दॅट टाइम आपण या टाइपच्या नंबर्सला आपण रिकरिंग नंबर, ज्याच्यामध्ये आफ्टर डेसिमल सम पॅटर्न
or some digit repeat itself, okay, up to infinity. So that repetitive mode of non-terminating number is called as recurring number. Any doubts? इझी पहा खूप. रिपिटेटिव्ह जर होत असतील नंबर्स तर ते रिकरिंग झाले. आणि मग जे रिपीट होत नाही मग असे कुठले नंबर्स असतील जे पायची व्हॅल्यू वगैरे असते. आता आपण या सेकंड केसचं एक्झाम्पल पाहू. सेकंड केसचं यामध्ये जर आपण नॉन रिकरिंगचं एक्झाम्पल पाहायचं म्हटलं तर यामध्ये पहा 2.3412194 अँड सो ऑन कंटिन्यू असं ते काहीतरी वेगवेगळे नंबर असे काहीतरी येत असतात. त्याचा एक पॅटर्न पण फिक्स नसतो आणि काहीच फिक्स नसतं. म्हणजे रिपीट पण होत नाही आणि पॅटर्ननी पण रिपीट होत नाही. तुम्ही नीट पहा, तुम्हाला असे सर्व नंबर व्यवस्थित रिपीट होताना दिसणार नाही. ते काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन आहे. कुठला पॅटर्न पण रिपीट होत नाहीये. म्हणजे एक पॅटर्न नाही बुवा असं किंवा 341 रिपीट झाला मग त्याच्यानंतर पुन्हा 341 त्याच्यानंतर पुन्हा 341 येणार असं पण नाहीये. एक पॅटर्न पण रिपीट होत नाही. सो अशा टाईपचे जे नंबर्स असतात की ज्यांच्यामध्ये रिपिटेशन अजिबात होत नाही आणि ते टर्मिनेट सुद्धा होत नाही, म्हणजे ते सुरूच राहतं कंटिन्युअसली, डॉट 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 सुरू आहे पुढे इन्फिनिटी पर्यंत जात राहते. अशा टाइप्सच्या नंबर्सला आपण नॉन रिकरिंग नंबर म्हणतो. जे नॉन रिकरिंग म्हणजे काय, जे रिपीट सुद्धा नाही आणि संपत सुद्धा नाही. समजलं का? आता या डेटामध्ये कोणाला काही डाऊट्स असेल तर त्यांनी विचारा, कारण हा पोर्शन कालची झालेला आहे. प्रिव्हियस लेक्चर याच्यावरती डिस्कस केलेला आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहे का? नवीन असतील तर त्यांना आता फर्स्ट टाइम समजलं असेल, जुने असतील त्यांना रिवाइज झालं असेल. सो काही कोणाला काही प्रॉब्लेम याच्यामध्ये प्रॉब्लेम असतील तुम्ही विचारू शकता चालू लेक्चर मध्ये. ओके, कंपल्सरी नाहीये की तुम्ही लेक्चर झाल्यानंतरच विचारलं पाहिजे. जेव्हा केव्हा डाऊट्स येईल तेव्हा तुम्ही विचारा. आफ्टर 40 मिनिट्स एक नोटीस आहे तुमच्यासाठी. आफ्टर 40 मिनिट्स लेक्चर ऑफ होईल. ओके, ते आपल्या ऍप्लिकेशनची एक लिमिट लावलेली आहे 40 मिनिट्सची. तो 40 मिनिट्स नंतर लेक्चर ऑफ होत असतं. आपलं लेक्चर ऍक्च्युअली 50 मिनिट्सचं असतं किंवा 55 मिनिट्स पर्यंत. सो आफ्टर 10 मिनिट्स आपण शेवटी रिव्हिजन साठी घेतो. सो लेक्चर ऑफ झाल्यानंतर म्हणजे लेक्चर डिस्कनेक्ट होईल, त्याच्यानंतर पुन्हा रिकनेक्ट करा लिंक वरनं आणि रिकनेक्ट केल्यानंतर पुढचे 10 मिनिट्स तुमची रिव्हिजन होणार आणि त्याच्यानंतर लेक्चर स्टॉप होईल. ओके, सो लेक्चर डिस्कनेक्ट झाल्यानंतर पुन्हा रिकनेक्ट करायचे तुम्हाला, लक्षात ठेवा. सो मला असं वाटतं याच्यात काही डाऊट्स नसेल. आता आपण पुढे जाऊ. ओके, सो आपण आपल्या ऍक्च्युअल चॅप्टरला आता टच करतोय. सो इथं पहा तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेत पहा टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग नंबरचे. तुम्हाला आता टेबल लर्न असेल तो. So terminating type of number. So this see 2/5. This is terminating type of number. Why? Because if we divide 2 by 5, then what we will get? 0 चा division जाणार आणि हा 20 होईल. Okay, 5 4 जा 20. So remainder will be 0. So यामध्ये complete remainder 0 झाला इथं. तर तुम्हाला complete क्वेश्चन जो भेटलाय तो 0.4. आता हा नंबर इथं स्टॉप झाला की नाही? 4 च्या पुढे तो जात नाही. मग अशा टाइपचे जे नंबर्स असतात म्हणजे ज्यांचं डिव्हिजन झाल्यानंतर डेसिमल येतो आणि तो एंड होऊन जातो, म्हणजे त्याच्या पुढे त्याचं डिव्हिजन जातच नाही, अशा टाइपचे हे टर्मिनेटिंग टाइपचे असतात, म्हणजे जे एंड झाले तिथे. असे भरपूर नंबर्स असतात. जसं तुम्ही -7/64 करणार तर याचा आन्सर असं काहीतरी भेटतं आणि ह्या 5 च्या पुढे येत नाही कारण तो स्टॉप झालेला आहे. म्हणजे काय तिथं रिमाइंडर 0 झालेला असेल. तुम्ही 101 ला 8 ने डिवाइड करणार तर तुम्हाला हे आन्सर मिळणार. मग शेवटी हा जो 5 येणार, या 5 नंतर कुठला डिजिट तुम्हाला मिळत नाही कारण तिथं ते आन्सर 0 झाला, रिमाइंडर 0 आलेला असतो. सो तुमचा क्वेश्चन तिथं पुढे जात नाही कारण रिमाइंडर असेल तर क्वेश्चन जाणार, रिमाइंडरच नाही तर क्वेश्चन कसा जाईल पुढे. सो या केसेस जे आहेत जिथं एंड होत आहे त्यांसाठी पहा प्रत्येक डेसिमल एंड झालेला आहे. हे टर्मिनेटिंग टाइपचे नंबर्स. कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? टर्मिनेटिंग म्हणजे एंड म्हणजे नेमकं काय म्हणणं आहे माझं? ओके, डाऊट असेल तुम्ही विचारून घ्या, हे ऑलरेडी क्लिअर झालेलं आहे. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप नंबर. सो नीट पहा, नॉन टर्मिनेटिंग मध्ये दोन प्रकार होते. नॉन टर्मिनेटिंग नंबर आर डिवाइडेड इन 2 categories, recurring number as well as non-recurring number. Recurring number means what? Repeating number. And non-recurring numbers means what? Non-repeating number. So इथं याचा म्हणण्याचा अर्थ आहे यांनी एका वर्ड मध्ये दोनही गोष्टी बसवल्या आहेत. नॉन टर्मिनेटिंग म्हणण्याचा अर्थ आहे संपत नाही आणि त्याच्याच पुढे रिकरिंग म्हणण्याचा अर्थ आहे की जे संपत नाही तर ठीक आहे बट ते रिपीट होतात. या वर्डचं वर्डिंग समजले पाहिजे. टर्मिनेटिंग म्हणजे एंड नसणारे नंबर, नो एंड कंडिशन म्हणजे जे एंड होत नाही, प्लस त्याच्यासोबत अजून कोण असला पाहिजे तो रिकरिंग म्हणजे रिपीट होणारा. ओके,
अशी ती कंडिशन आहे. म्हणजे ज्याचा एंड सुद्धा होत नाही आणि जे रिपीट सुद्धा होत नाही असे नंबर. रिपीट होतात असे नंबर, कारण रिकरिंग आहे ना, सो रिपीट होतात असे नंबर. सो एंड होणारे आणि रिपीट होणारे नंबरला आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप ऑफ नंबर म्हणणार. याच्यात कोणाला नाही. ओके, सो इझी आहे पहा. फर्स्ट एक्सरसाइज तुमचा याच्यावरती बेस्ड आहे, सो त्यामुळे नीट लक्षात घ्या. इफ यू डिवाइड 17 by 36 then you will get 0.4722222222 up to infinity. सो हा तो नंबर जो इन्फिनिटी पर्यंत पहा, हा डॉट 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 काय इंडिकेट करतो, तो इन्फिनिटी पर्यंत जाणार. मग रिकरिंग टाइप मध्ये एक फ्रीडम तुम्हाला दिलं गेलेलं असतं. जेव्हा कुठला नंबर रिपीट होतो, सपोज असा एक नंबर असेल 0.3333 मी घेतला होता पहा असं काहीतरी है ना, अप टू इन्फिनिटी. सो या नंबरला मी हे प्रत्येक वेळेला हे 3 किती वेळेस लिहायचे, कारण ते खूप वेळेस लिहावं लागतील ना, कारण इन्फिनिटी पर्यंत जाणार ते. मग आपण मॅथमॅटिक्स मध्ये ते लिहिणं वाचवण्यासाठी याला असं लिहितो 0.3 डॉट वरती असं डॉट काढतो याच्यावरती 3 च्या वरती. हा डॉट काय इंडिकेट करतो, इथं पहा 2 च्या वरती डॉट आहे पहा. तो डॉट काय इंडिकेट करतो की हा नंबर कंटिन्यू होणार आहे आता पुढे. समजलं का त्या डॉटचं मिनिंग? ते रिकरिंगचं साईन आहे, रिकरिंगचं साईन आहे ते वरती डॉट दाखवणं. म्हणजे कुठलाही वरती डॉट जर दिसला तुम्हाला त्याच्या अप्पर साईडला, तर याचा अर्थ असतो तो नंबर कंटिन्युअसली रिपीट होणार आहे. मग तुम्ही नीट लक्ष द्या पहा या नंबर्सकडे. याच नंबर्सला मी असं लिहू शकतो, मग मिनिट पहा 0.47 रिपीट होणार नाही म्हणून ते तसे तसे, त्यानंतर कंटिन्युअसली 2 रिपीट होतोय. 2 रिपीट व्हायला लागले कंटिन्युअसली, मग मी लिहिणार 2, मी लिहिणार 2 त्याच्यावरती डॉट. हा 2 च्या वरती डॉट काय इंडिकेट करेल की 47 नंतर 2 कंटिन्युअसली रिपीट होणार. सो 2 2 2 2 2 2 असं आन्सर असेल. आणि डाउट्स? हॅलो, कोणाला काही घ्यायच्यामध्ये रिकरिंग मध्ये वरती डॉट का दिला, 2 वरतीच का दिला, 4 आणि 7 वर का नाही दिला? सांगा बरं, 4 आणि 7 वर डॉट का नाही दिला? कारण तो रिपीट नाही होते. कारण तो रिपीट नाही होते. जो रिपीट होईल त्यालाच फक्त डॉट देणार आपण, कारण तो रिकरिंग नंबर रिपिटेटिव्ह मोड वरती असतो. सो प्रिव्हियस लेक्चर पाहूनच या लेक्चरला बसा, नाहीतर समजणार नाही काय बोलणं चाललंय. ओके, सो ते रेकॉर्डिंग आधी पहा मागची, आणि त्याच्यानंतर या लेक्चर वरती फोकस करा. आता गेल्यानंतर लेक्चर सर झाल्यानंतर थोडं फार गणित समजत नाही आहे. गणित समजत नाहीये? हो सर. हॅलो म्हणजे कसं सर, टेक्निकल? हा, हे रेकॉर्डिंगचं ऑप्शनला आहे कारण सर स्क्रीन रेकॉर्ड करायची आहे. कॉम्प्युटर वरनं केलेलं आहे का? हो, लॅपटॉपवरून. विराज का? हॅलो, बहिणीचं नाव आहे सर. हो ठीक आहे. हे पहा, तुम्हाला मॅथमॅटिक्स न समजण्याचं ज्याचं कारण आहे ना, त्याला जे कोणाचा जो प्रश्न आहे, जो मॅथमॅटिक्स थोडं समजत नाही, हा प्रश्न असा आहे की याच्या आधीचं लेक्चर पाहायला पाहिजे होतं ते रेकॉर्डिंग. कारण काय, एक लेक्चर आधी होऊन गेलेलं आहे आणि आता सेकंड लेक्चर आहे. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम तर तुम्हाला ऍडजस्टमेंट येईल जर तुम्ही आज फर्स्ट टाइम आले असाल तर. तरी पण मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. माझा म्हणण्याचा अर्थ आहे की नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग टाइप ऑफ नंबर म्हणण्याचा अर्थ काय? नॉन टर्मिनेटिंग म्हणजे जे संपत नाही कधीच, आणि रिकरिंग म्हणजे जे रिपीट होतात. खूप इझी आहे पहा, न संपणारे रिपीट होणारे नंबर, मराठीमध्ये सांगायचं झालं तर. मग आता हा कुठला नंबर आहे तुमचा? हा जर तुम्ही 17 by 36 केले तर तुम्हाला हे आन्सर मिळतं. आता हे काढायची गरज नाही, ते तुम्ही नंतर काढणार. मी फक्त कॉन्सेप्ट शिकवतो तुम्हाला इथं. जेव्हा आपण एक्सरसाइज कडे जाऊ तेव्हा लक्ष देऊ याच्याकडे. तुम्हाला इथं दिलंय, हा नंबर दिलाय पहा तुम्हाला. जर मी 0.47222222 आणि असं कंटिन्यू तो 222222 असणार, असा नंबर सपोज आलेला आहे तुमच्याकडे. आता प्रॉब्लेम असा आहे की हा 2222 रिपीट होतोय की नाही, कंटिन्युअसली इन्फिनिटी पर्यंत रिपीट होत राहणार तो. मग मला मॅथमॅटिक्स मध्ये काही स्टँडर्ड आपण डिसाईड केले की जेव्हा असे नंबर रिपीट होतात तेव्हा त्यांना आपण काही मॅथमॅटिकल सिम्बॉलनी रिप्रेझेंट करतो. ओके, रिकरिंगचा सिम्बॉल वापरतो. रिकरिंग म्हणजे काय, रिपिटेटिव्ह नंबर साठी वापरला जाणारा सिम्बॉल. मग तो असतो त्याच्या एक्झॅक्ट
टॉप मोस्ट साईडला डॉट द्यायचा. म्हणजे कसं होईल ते पहा. हा नंबर लिहायचा, जो रिपीट होत नाही तो ऍज इट इज लिहायचा, आणि जो 2 रिपीट होत होता कंटिन्युअसली त्या 2च्या टॉप मोस्ट साईडला काय द्यायचं, एक डॉट द्यायचा. तो डॉट काय इंडिकेट करतो, हा डॉट काय इंडिकेट करेल, हा याला इंडिकेट करेल या क्वेश्चनला. हे असं आहे ना, याचं मिनिंग आणि याचं मिनिंग दोघांचं मिनिंग सेम आहे. या दोघांचं मिनिंग सेम आहे. सेम काय ते, तो डॉट इंडिकेट करतो की 2 2 2 2 2 2 कुठे असतं. मग तुम्हाला ते सगळे 2 लिहायची गरज आहे का आता. तो डॉट लिहिला म्हणजे समजून घ्यावं लागतं की तो डॉट म्हणजे काय, कंटिन्युअसली 2 2 2 2 लिहावे लागणार आहेत आपल्याला पुढे. समजलं का आता. हॅलो, समजलं का आता. हो सर समजलं. हा, सो काही कंडिशन्स असतात. प्रिव्हियस लेक्चरचा स्टडी करा तुम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला त्या कंडिशन समजतील. आता हा एक सेकंड दिसतोय पहा तुम्हाला इथं क्वेश्चन आलेला. सेकंड क्वेश्चन मध्ये इफ यू डिवाइड 33 by 26, जर तुम्ही 33 ला 26 ने डिवाइड केलं तर तुम्हाला हे आन्सर मिळतं इथं वरती. सर्व इथं 1.269230769230 असं सॉन कंटिन्यू सुरूच राहतं ते, आणि खाली डिव्हिजन येतच राहतं. पुन्हा तुम्हाला आन्सर असं मिळत असतं. याला 26 ने 33 ला डिवाइड केल्यानंतर मग त्याचा एंड कधीच होत नाही, कारण तुमचा रिमाइंडर कधीच 0 येत नाही. नाही. ओके, म्हणून तो एंड होणारच नाही, तो चालूच राहील कंटिन्यू. पण आता याच्यामध्ये तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एक गोष्ट सापडेल पहा की याच्यामध्ये नंबर्सचा पॅटर्न रिपीट होतोय. नंबरचा पॅटर्न रिपीट होतोय पहा. हे पहा, हा 2 नाही, पण इथून पहा 6 लक्षात द्या, 6 9 2 3 7. मग त्यानंतर पुन्हा पहा रिपीट झाला तो 6 9 2 3 7. समजतंय का. हो. हा, म्हणजे एक नंबर रिपीट झाला तरी पण तो रिकरिंग आहे, आणि एक प्रकारचा पॅटर्न रिपीट झाला तरी पण तो रिकरिंग आहे. तुम्ही नीट ऑब्झर्व करा. 6 9 2 3 0 7, मग परत 6 9 2 3 0 7, मग त्याच्या पुढचा पण 6 9 2 3 0 7 येणार, त्याच्या पुढचा पण 6 9 2 3 0 7 येणार. सो हा जो एक पॅटर्न रिपीट होतोय याला म्हणणार आपण हा रिकरिंग पॅटर्न आहे, म्हणजे तो कंटिन्युअसली रिपीट होणार. मग आपण याला कसं लिहिणार, मॅथमॅटिक्स मध्ये याला लिहिण्याची पद्धत कशी, जे रिपीट होत नाही ते लिहून घेऊ आपण. रिपीट काय होत होतं, 1.2 रिपीट होत नव्हता, तो ऍज इट इज लिहिला पाहिजे. दिसतोय का. हो. हो. आणि जो रिपीट होतोय नंबर, जे रिपीट नंबर होत आहेत, म्हणजे आता हे पूर्णच्या पूर्ण एक पॅटर्न होता. जर सिंगल डिजिट रिपीट होत असेल, म्हणजे मागच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही नीट पहा, मागच्या एक्झाम्पल मध्ये फक्त 2 2 2 2 2 असं सिंगल डिजिट रिपीट होत होता, बरोबर ना. तर सिंगल डिजिट असेल तर आपण डॉट देतो. आलं का लक्षात. हो. येस सर. आणि जर पॅटर्न असेल, म्हणजे पूर्ण पॅटर्न, म्हणजे असे 4 2 किंवा 2 किंवा जास्त नंबरचे जर असतील तर आपण एक लाईन देतो त्यांच्यावरती. म्हणजे इथं पहा, हे सर्व पॅटर्न तुम्ही इथं लिहिलाय, हा पॅटर्न तुम्ही इथं लिहिलाय पहा पूर्ण, आणि त्याच्यावरती एक लाईन मारली पहा. दिसतंय का, ही लाईन दिसते का. ही हो. ही लाईन काय इंडिकेट करते, तो पॅटर्न कंटिन्युअसली रिपीट होणार. समजलं का. म्हणजे पहा, हा पॅटर्न इथून पुन्हा इथं रिपीट झाला, पुन्हा तोच पॅटर्न येणार, पुन्हा तोच पॅटर्न येणार, असं त्याचं इंडिकेशन असतं. म्हणजे आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये या नंबरला असं लिहिता येऊ शकतं. समजलं का. हो. हा, हो तर सर. याच्याकडे तुम्हाला व्यवस्थित लक्ष ठेवायचं. याला म्हणतात रिकरिंग चा स्टडी करणं. आता तुम्हाला रिकरिंगचा तुम्हाला फर्स्ट एक्सरसाइज मध्ये टेस्ट घ्यायचे की रिकरिंग नंबर, नॉन रिकरिंग नंबर, त्याला रिप्रेझेंट करा रिकरिंगच्या फॉर्म मध्ये. सो तुम्हाला नवीन टॉपिक आहे हा रिकरिंग, त्यामुळे थोडा सांगण्याचा प्रयत्न करतोय. नसेल समजला तरी पण ऑब्झर्व करा, तुम्हाला ते नक्की समजेल. 56/37 जर तुम्ही केलं, सो 56 डिवाइड बाय 37, सो यू विल गेट दिस आन्सर. आणि पुढे डॉट 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 कंटिन्यू आहे, म्हणजे ते सुरू राहणार असं. पण आता तुम्ही याच्याकडे नीट ऑब्झर्व करा, तुम्हाला एक पॅटर्न रिपीट होताना दिसेल. होतोय का, कुठले नंबर रिपीट होत आहेत. 513, 513, देन 513, देन 513, मग त्याच्या पुढचा पण कोण येईल 513, त्याच्या पुढचा पण कोण येईल 513. सो हा कंटिन्युअसली 3 डिजिट्सचे बंच रिपीट होत आहेत. आपण याला असं प्रत्येक वेळी 513 513 513 लिहित राहणार का नुसते. मग आपण मॅथमॅटिक्स मध्ये त्याला कसं रिप्रेझेंट करतो, मॅथमॅटिक्स मध्ये खूप इझी. मग जो रिपीट होत नाही तो लिहून टाका ऍज इट इज 1 पॉईंट.
कोण रिपीट होतं 513 लिहा आणि जेवढे रिपीट होतं त्याच्यावरती लाईन द्या, म्हणजे याचा अर्थ असतो 513 513 513 कंटिन्युअसली रिपीट होणार. आलं का लक्षात? हो. याला रीड कसं करणार? आता रीडिंग कडे लक्ष द्या. याची रीडिंग कशी असली पाहिजे? 1.513 रिकरिंग. कसं म्हणणार तुम्ही? 1.513 रिकरिंग, म्हणजे ते वरची लाईन जी असते ना ती अशी मानली जाते रिकरिंग. रिकरिंगचं साइन आहे. समजलं प्रत्येकाला माझा म्हणण्याचा अर्थ काय? सर हो. हा, गुड. सो आता नीट लक्ष द्या पहा. तुमचा जो फर्स्ट एक्सरसाइज आहे 2.1 यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स इनटू द टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप ऑफ नंबर. ओके, म्हणण्याचा अर्थ क्लासिफाय करा म्हणजे काय? डिवाइड करा क्लासमध्ये वेगवेगळ्या डेसिमल फॉर्म, म्हणजे यांचा डेसिमल फॉर्म तयार करायचा आधी. म्हणजे हे कुठल्या फॉर्म मध्ये सध्याला? हा कुठला फॉर्म आहे? फ्रॅक्शन आहे ना हे. Fractional. हे फ्रॅक्शन फॉर्म मध्ये न्यूमरेटर डिनोमिनेटर. डेसिमल फॉर्म म्हणजे काय? असे पॉईंट वगैरे मध्ये आणायचे त्याला, 2.3 वगैरे 2.4 वगैरे असे. मग असं केव्हा येईल तो? तुम्ही याला डिवाइड करा. हा पॉईंट मध्ये कधी येईल मला सांगा बरं? जेव्हा तुम्ही त्या 13 ला 5 ने काय करणार? डिवाइड करणार. समजलं का? तुम्हाला आन्सर डेसिमल मध्ये भेटेल ना. हे पहा, इफ यू डिवाइड 13 by 5 या नंबरचं सांगतोय, याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा म्हणतो तो. सर्वात सुरुवातीचा क्वेश्चन आहे, तुम्हाला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. कसं कन्वर्ट करायचं? न्यूमरेटर डिनोमिनेटरने डिवाइड करायचं. न्यूमरेटर होता 13, डिनोमिनेटर होता 5. सो इफ वी डिवाइड 13 by 5 then we will get 5 to the 10. So here 10 minus, so here 3. So we are giving point here because 3 is smaller than 5. So here 30 and 5 6 is 30. Getting it? Okay, sir. हा. सो आता हा हे जे तुमचं 13 by 5 होतं त्याचा आन्सर काय झालं तुमचं? 2.6. म्हणजे तो कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला? डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला. आलं लक्षात? फ्रॅक्शन टू डेसिमल कसं जायचं? ओके. सो आता तुम्हाला ही पहिली स्टेप करायची. तुम्हाला याचे तुम्हाला हाफ मार्क्स मिळणार आणि उरलेल्या गोष्टीचे हाफ मार्क्स मिळणार. असं मिळून 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे. सो याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे हाफ मार्क्स. आणि तो जो डेसिमल आला होता 2.6, हा डेसिमल कुठल्या टाईपचा नंबर आहे? टर्मिनेटिंग का नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप नंबर आहे? कुठल्या टाईपचा नंबर आहे हा? Terminating. टर्मिनेटिंग नंबर आहे. एंड झाला ना तो. समजलं? आता पहा, मी तुम्हाला इथं करून दाखवतो. ते असं समजत नाही तुम्हाला. पुन्हा एकदा क्लिअर करतो. इकडे तुमचं एक्झाम्पल होतं 13 by 5. याला तुम्हाला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. सो आपली फर्स्ट स्टेप असणार टू कन्वर्ट इन डेसिमल फॉर्म. ओके. सो हाऊ टू कन्वर्ट? सो सिम्पली डिवाइड इट. आपण काय करणार? त्याला सिम्पली डिवाइड करणार. सो पहा, मी डिवाइड करतो. हे 5 ने 13 ला डिवाइड करतो. सो 5 to the 10, here 10, then here 3. So 0.630 0. इथपर्यंत काही डाऊट नसतील कोणाला, कारण हे आपण ऑलरेडी केलेलं आहे. मग तुम्ही असं म्हणू शकतात की 13 by 5 म्हणजेच 2.6 असतो की नाही? रिमाइंडर जोपर्यंत 0 येत नाही, रिमाइंडर खालचे, तोपर्यंत डिव्हिजन करत राहायचं. ओके. सो तुम्हाला तुमचा आन्सर आलाय 2.6. हा नंबर तुमचा आन्सर आला. आता हा नंबर टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग? टर्मिनेटिंग आहे, Terminating. कारण एंड झाला ना तो इथं. नॉन टर्मिनेटिंग आपण कशाला म्हणतो? ते कंटिन्युअसली असं पुढे राहिलं पाहिजे होतं. 2 3 4 6 आणि डॉट 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 डॉट. असं जर राहिलं असतं चुकून तर आपण त्याला नॉन टर्मिनेटिंग म्हटलं असतं. ओके. पण हा नंबर कोण आहे? एंड झालेला नंबर आहे 2.6. सो हा कुठल्या टाईपचा नंबर आहे? टर्मिनेटिंग नंबर. क्लिअर? समजलं का प्रत्येकाला? हो सर. हो सर. हा. सो आता नीट लक्षात घ्या. याला हे असं सॉल्व्ह करायला तुम्हाला हाफ मार्क्स मिळतील आणि हे लिहायला तुम्हाला हाफ मार्क्स मिळतील. टोटल मिळून 1 मार्क्स मिळणार. दोनही प्रोसेस करावे लागतात. कन्वर्ट फ्रॅक्शन इनटू डेसिमल अँड क्लासिफाय द नंबर आयदर टर्मिनल और नॉन टर्मिनल.
you will get half of marks and the total marks will be 1. ओके, सो असे प्रत्येक क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं होतं. आता या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करणार तुम्ही? 2/11 करावं लागेल है ना. 2/11 म्हणजे न्यूमरेटरला डिनोमिनेटरने डिवाइड करायचं असतं. लक्षात ठेवा ती गोष्ट. तुमचा क्वेश्चन होता पहा, इथं थोडंसं एक्सप्लेन करतो मी. 2/11. सो तुम्ही याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करणार? डिवाइड करणार 2 ला 11 ने. लक्षात ठेवा, न्यूमरेटरला डिनोमिनेटरने डिवाइड करतात. लहान वरचा दिसतोय म्हणून त्याला खालच्याने डिवाइड करून घ्या असं नाही येते. जो डिनोमिनेटर मध्ये असेल त्यांनीच वरच्याला डिवाइड करायचं असतं. सो डिनोमिनेटर मध्ये 11 होता म्हणून 11 ने 2 ला डिवाइड करणार. तो लहान मोठा आहे का याला अर्थ नाही, पोझिशन मॅटर करते. सो पोझिशन कडे लक्ष द्या. 11 ने 2 ला डिवाइड होतच नाही. सो आपण फर्स्टलीच पॉईंटचं डिव्हिजन घेणार म्हणजे इथं 20 तयार होईल. डिव्हिजन येतं प्रत्येकाला, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. 11 1 जा 11. सो याच्यातनं 11 मायनस होणार. हाऊ मच? 9 आर रिमेनिंग. देन आफ्टर दॅट 11 ने पुन्हा 9 ला डिव्हिजन जात नाही, पण आपण 90 घेऊ शकतो कारण एकदा पॉईंट ठेवलेला आहे आपण. सो 11 8 जा 88. सो देन 2 रिमेनिंग. देन पुन्हा 20 भेटतील. पुन्हा 11 1 जा 11. पुन्हा इथे 11 म्हणजे पुन्हा तुम्हाला काय भेटणार? इकडे लिहितो मी ते. पुन्हा तुम्हाला इथे 9 भेटणार. मग त्या 9 वरती पुन्हा तुम्ही 0 ठेवणार म्हणजे 11 8 जा 88. मग पुन्हा तुम्हाला 2 भेटेल. तुम्ही पुन्हा 0 ठेवणार. मग 11 1 जा 11. पुन्हा 9 भेटणार म्हणजे ते 1. पुन्हा 90. पुन्हा 20. पुन्हा 90. पुन्हा 20 चालू राहील ते. मग सर अशी आडवी येशील, हा अशी आडवी येशील की सर मग? आडवी रेष येईल. बरोबर. हा ठीक आहे. सो इकडे लक्ष द्या. आता इकडे नीट ऑब्झर्व करा तुम्ही. तुमचं जे आन्सर आहे ना ते कंटिन्युअसली सुरूच आहे. 90 आलं, परत त्याच्या खाली पुन्हा तो 88 येणार मायनस होऊन, पुन्हा 2 येईल, पुन्हा 20 होणार. सो आन्सर थांबतंय का तुमचं? ते सुरूच आहे. म्हणजे तुम्हाला जे आन्सर मिळतंय ते कशा टाईपचं मिळतंय? रिकरिंग, नॉन टर्मिनेटिंग. ओके, नॉन टर्मिनेटिंग अशासाठी की त्याला एंड नाही, ते सुरूच आहे कंटिन्युअसली. आणि रिकरिंग कुठला नंबर आहे याच्यामध्ये? रिकरिंग नंबर कुठला आहे? लिहू नका याच्यावरती. 18 रिकरिंग 18 हा म्हणजे मी याला असं लिहिणार 81. 0.18 रिकरिंग. 81 नाही रे. 2 नंबर कंटिन्युअसली रिपीट होत आहेत पहा. 18 हो सर. पुन्हा 18 पुन्हा 18 पुन्हा 18. नीट ऑब्झर्व करा ना. सो मी याला असं लिहू शकतो 0.18 रिकरिंग. लिहू शकतो का? हो सर. हा. सो हे डिव्हिजन करायचे तुम्हाला भेटतील हाफ मार्क्स. आणि याला काय लिहावं लागेल? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग नंबर. समजलं? टर्मिनेटिंग रिकरिंग टाइपचा नंबर आहे, याला भेटणार तुम्हाला हाफ मार्क. एनी डाउट्स? हो सर. समजतंय प्रत्येकाला? हो तर सर. बस तुम्हाला पुढचे सगळे क्वेश्चन असे सॉल्व्ह करायचे. आता यामध्ये कसं आहे, प्रश्न हा आहे की तुम्हाला टेबल आले पाहिजे. तुम्हाला 16 चा टेबल येतो का? 16 चा टेबल येतो का? इथं 125 चा टेबल लागेल, कारण 125 चा टेबल लागेल ना. कारण डिवाइड कसं करणार तुम्ही? इथं कसं आपल्याला 11 चा टेबल यायचा, 5 चा टेबल यायचा, इथं 6 चा पण येऊन जाईल तुम्हाला. बट हे 16 चा टेबल आणि 125 चा टेबल पण लिहावं लागेल. टेबल कसे लिहायचे तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो, ते कसं जाईल जरा तुम्हाला सोपं होऊन जाईल. जरा एक टेबल लिहायची ट्रिक तुम्ही एकदा शिकूनच घ्या. हे पहा, कुठलाही टेबल तयार कसा करायचा म्हणजे आपल्याला कसं आहे, आपल्याला सगळे टेबल आपल्या लक्षात राहतील अशातला भाग नाही. आपल्याला जो टेबल माहित नाही तो तयार कसा करायचा ते शिकून घ्या. म्हणजे तुम्हाला कुठल्याही क्षणी कुठल्याही नंबरचा टेबल तयार करता येईल आणि विदिन सेकंड. सपोज मला 16 चा टेबल येत नाही. ओके, सपोज मला 16 चा टेबल येत नाही. ओके, सो काय करणार? 16 म्हणजे काय असतं? 1 आणि 6 है ना. एकदा तुम्हाला 16 चा टेबल भेटल्यानंतर डिव्हिजन करणं की कठीण आहे का? टेबल असल्यानंतर डिव्हिजन करताच येतं आपल्याला इझिली. सो 16 चा टेबल तुम्हाला येत नसेल तर तुम्ही काय करणार पहा, या 6 चा टेबल आणि ह्या 1 चा टेबल असे सेपरेट लिहा.
वनचं तुम्हाला कन्फ्युज होईल. वनचा टेबल काय असतो? 1 2 3 4 5 6 माहिती ना वनचा टेबल. वनचा टेबल म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा वनचा टेबल असतो. आणि 6चा टेबल 6 12 6 1 6 6 2 12 6 3 18 असं. सो या दोघांचे टेबल लिहून घ्या बा तुम्ही असे. म्हणजे 6 1 6 6 2 12 है ना. 6 10 60 हा तुम्ही 6चा टेबल लिहिला पा दिसतोय. याच्या पुढे वनचा टेबल लिहून घ्या. म्हणजे वनचा म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. जर तुम्हाला कुठल्याही नंबरचा टेबल जमत नसेल तरची गोष्ट सांगतोय. म्हणजे आता हे 16 खूप छोटी गोष्ट होती, पण तुम्हाला कधी कधी 99चा टेबल तयार करा, 89चा टेबल तयार करा, 89 डिवाइड करा. मग काय डिवाइड करणार तुम्ही? मग त्यावेळेला विदिन मायक्रो सेकंड म्हणजे 5 or 10 सेकंड लागतील याला. जर तुम्ही स्पीड वाढवली तुमची तर तुम्हाला 5 or 10 सेकंड मध्ये तुमचा पूर्ण टेबल तयार भेटेल. मग तो कुठल्याही नंबरचा असो. यामध्ये काय करायचं? हे लास्टचे जे नंबर्स आहेत ना, लास्टचे युनिट डिजिट म्हणजे पहा कुठले हे, हा लास्टचा, हा 2, हा 8, हा 4, हा 0, हा 6, हा 2, हा 8, हा 4 आणि हा 6 हे लिहून घ्यायचे इकडे. ओके, म्हणजे कुठले 6 2 8 4 0 6 2 8 4 0. समजलं? समजलं का? हो सर. हा. आणि आता याच्या पुढचा नंबर जो येईल त्याला तुम्ही काय करणार? त्याला एकदम सिंपल लॉजिक आहे पहा. हे उरलेले जे पुढचे 2 नंबर आहेत, म्हणजे आता हा इथं 1 राहील फक्त, पण याच्या पुढचा हा 1च आहे, त्याला काही प्रश्न नाही. बट हे 2 नंबर्स, हे जे पुढचे 2 नंबर्स आहेत ना, ब्ल्यू शेड मध्ये करतोय पहा मी हे, यांची तुम्हाला आपापसामध्ये ऍडिशन करायची. ब्ल्यू शेड मध्ये जेवढे दिसतात तेवढे. म्हणजे काय? नीट लक्षात द्या पहा इकडे. हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतो तुम्हाला. हा 2 + 1 करायचा म्हणजे काय होणार? 3. हा 1चा 1च राहील. हा 3 + 1 करायचा काय होऊन जाईल? तो 4. हा 4 + 1 करायचा काय? 4 + 2 करायचा तो होऊन जाईल 6. 5 + 3 करायचा हाऊ मच? 8. 6 + 3 करायचा हाऊ मच? 9. 7 + 4 हाऊ मच? 7 + 4 11. 11. 8 + 4 12. 9 + 5 14. ओके, ऍडिशन फक्त परफेक्ट करा. आणि 10 + 6 16. तुमचा 16चा टेबल तयार. समजलं का? हो सर. हा तुमचा 16चा टेबल आहे. असा तुम्हाला कुठल्याही नंबरचा टेबल तयार करता येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला सगळे टेबल पाठ करायची गरज आहे का? याची तुमची जर स्पीड वाढवली तुम्ही व्यवस्थित, हा शॉर्टकट आहे. शॉर्टकट सांगतोय मी तुम्हाला टेबल तयार करायचा. सगळे टेबल पाठ केले पाहिजे अशातला भाग नाही. 15-20 पर्यंत पाठ करा. त्याच्या पुढचे 99 89 82 याचे टेबल कसे काढणार तुम्ही? त्याचे टेबल नाही काढू शकत. तर ते असे काढायचे. एकदा टेबल काढून घ्यायचा विदिन 10 सेकंड आणि आफ्टर दॅट सॉल्व्ह करायचे. सो टेबल काढण्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? बोला. शॉर्ट ट्रिक मध्ये कोणाला काही अडचण आहे का? या नो सर. अडचण असेल तर बोला. समजली शॉर्ट ट्रिक प्रत्येकाला? हो. हा. आता इकडे पहा, हा टेबल आलाय की नाही तुमचा? 16 32 48 64 80 96 112 128 144 आणि 160. मग तुमचं कोणाला डिवाइड करायचं होतं 16 नी? 29 ला. करेक्ट ना? हे पहा, करेक्ट. आता डिवाइड कसं करणार तुम्ही? पहा, तुम्ही काय करा, बेसिकली तुमच्याकडे टेबल ऑलरेडी नोन आहे. तुम्ही घ्या नंबर आणि त्याला डिवाइड करा. बस. किती इझी गोष्ट आहे मग ही. कारण तुमच्याकडे टेबल ऑलरेडी आहे. सो हा सपोज तुमचा आहे, तुम्हाला 26 होतं का ते? 29. ओके. सो तुम्हाला 29 ला 16 नी डिवाइड करायचं होतं. करेक्ट. मग आता तुम्हाला 16चा टेबल माहिती नव्हता, सो तुम्ही तयार करून घेतला इकडे. मग आता हा 16 1 16 16 2 32 असं असतं ना ते. हे 3 हे 4 हे 5 6 7 8 9 आणि हा 10 असं आहे ना ते. 16 1 16 16 2 32 असं. मग आता 16 1 16 2 32 होतं. 32 चालेल का? नाही. म्हणजे इथं 1 घ्यावा लागेल. करेक्ट. समजते ना? हा 1 जाईल.
म्हणजे इथनं 16 मायनस होणार. सो हाऊ मच? 29 मायनस 16 हाऊ मच? 13. समजलं का? हो सर. हॅलो. हा टेबल तुमच्याकडे तयार आहे आता काही अडचण नाही. मग इथं तुम्ही जात नाही डिव्हिजन तुमच्यानी म्हणून तुम्ही इथं पॉईंट देणार आणि याच्यावर 0 ठेवणार. सो 130 होणार. आता 130 16च्या टेबल मध्ये कुठे आहे पहा? नाहीये. इथं 144 येतो डायरेक्ट. सो 124 घ्या. 128 म्हणजे तो किती नंबरला येतो? 8 ला. सो इथं 8 लिहून टाका आणि इथं 128 मायनस करून टाका. कारण तुमच्याकडे टेबल असल्यामुळे आता तुम्हाला काही अडचण नाही. तुम्ही किती मोठं डिव्हिजन करू शकता. सो 130 मधनं 128 गेले. हाऊ मच? किती? 2 उरले. करेक्ट. मग पुन्हा याच्यावरती आपण 0 ठेवणार. मग 0 ठेवल्यानंतर सुद्धा 20 झाला तो. 16 1 जा 16. सो यातनं 16 मायनस होणार. सो आन्सर काय येईल? 4. समजलं? मग ते पुन्हा 40 होणार. मग 16 2 जा 32. इथं 2 जा येणार. ते असं चालू राहील. पुढे डिव्हिजन जमताना प्रत्येकाला. हो. हो. तर असं डिव्हिजन कंटिन्यू होतं. आता हा जो टेबल आहे, एकदा तुमच्याकडे टेबल आल्यानंतर जात नाही, कारण टेबल म्हणजे डिव्हिजन असतं. टेबल आला तर डिव्हिजन येतं, नाही तर नाही येणार. हे कंटिन्युअस डिव्हिजन तुम्ही काढा आणि शेवटी तुम्ही डिसाईड करा की तो रिकरिंग आहे का नॉन रिकरिंग आहे. आता रिकरिंग आहे का नॉन रिकरिंग आहे हे सांगितलं मी तुम्हाला फर्स्ट 2 एक्झाम्पल वर. ओके. आता हे डिव्हिजन तुम्ही कम्प्लीट करा आणि काढा. 125 चा टेबल कसा असतो? 125 चा टेबल काय येईल? याला तसंच करा. 5 चा टेबल लिहून घ्या. 25 चा लिहा आणि 1 चा लिहा आणि ऍडिशन करून टाका. समजलं का? याच्या टेबलला 125 चा टेबल कसा तयार करणार तुम्ही? 125 म्हणजे हा 5 टेबल लिहून घ्या इथं. 12 चा टेबल लिहून घ्या इथं. या 5 च्या युनिक डिजिट लिहा आणि यांची प्लस करून 125 चा टेबल तयार करा आणि त्याला 17 ने डिवाइड करा. तुम्हाला आन्सर भेटून जाईल. समजतंय? डिव्हिजन करून दाखवायची गरज आहे का? हॅलो. करता येईल होमवर्कला? नाही सर. करता येईल ना होमवर्कला? होमवर्कला करा. हो. सो हे 3rd, 4th आणि 5th क्वेश्चन होमवर्कला करा. त्याच्यात टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग नंबर्स होता. सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा. राईट फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन अ डेसिमल फॉर्म. परत तेच करायचंय. रॅशनल नंबरला डेसिमल फॉर्म मध्ये आणायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हा रॅशनल नंबर्स म्हणजे हा आहे, याला डेसिमल फॉर्म मध्ये आणा म्हणजे काय? पॉईंट मध्ये आणा. मग काय करावं लागेल शेवटी? 127 ला 200 ने डिवाइड करावं लागेल. बरोबर की नाही? हो सर. हो सर. सो डिवाइड करा. आता याला डिवाइड करण्यासाठी मोठं डिव्हिजन केलंच पाहिजे अशातला भाग नाहीये. तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो, त्या शॉर्टकट्स लक्षात ठेवा. पहा, आपण शॉर्टकट मला इथं यूज होऊ शकतो. कुठलाही नंबर असेल, सपोज 2.3 म्हणजे असा एक नंबर आहे समजा 2346 आणि याला डिवाइडेड बाय 200 आलंय असं. ऍक्च्युली 100चं सांगतो आधी, मग त्याच्यानंतर 200चं जास्त क्लिअर राहील. ओके. कुठल्याही नंबरच्या खाली 1 वरती जर असे 0 1 वरती किती 0 असू द्या, मग तर काय करायचं असतं तुम्हाला? सिम्पली याचा शॉर्टकट आन्सर कसं निघतं? शॉर्टकट सांगतोय. शॉर्टकट कसा असतो? सध्याला पॉईंट इथं असतो, कारण दिला नाही म्हणजे तो सर्वात शेवटी पॉईंट असणार. एकावरती किती 0 आहेत? 2 0 आहेत. तो पॉईंट 2 डिजिट इकडे सरकून टाकायचा म्हणजे आन्सर होणार 23.46. एनी डाऊट? हो सर. हा, नीट लक्षात घ्या. याच्यावरून त्याचा आन्सर निघणार. मी ते सांगतो तुम्हाला, शॉर्टकट सांगतो तुम्हाला. मी ते 31.4362 असं काहीतरी असेल आणि मी तुम्हाला सांगतोय की डिवाइड करायचंय मला 100 नी. तर काय करावं लागेल तुम्हाला? पॉईंट कुठे आहे शोधा. वरती कुठे आहे पॉईंट? हा इथं. 100 वरती किती 0 आहे? 2. हा 2 इकडे सरकवा म्हणजे पॉईंट इथे येणार. म्हणजे काय येईल त्याचा आन्सर? 0. त्याच्या पुढे कोणी नसलं 0 द्यायचा. 31.343662. त्याला म्हणतात 100 ने डिवाइड करणं. आता सपोज जर मी या क्वेश्चनला असं लिहिलं 234.312 डिवाइडेड बाय 1000, तर मग काय करणार मी? हा पॉईंट किती डिजिट इकडे सरकणार? 3 डिजिट, कारण एकावरती किती 0 आहे? 3 आहेत ना. समजलं का?
मग आन्सर काय येईल 0.0.32343 1 2 समजलं प्रत्येकाला 1000 हो, वगैरे sir. कसं डिवाइड एकदम इझी असतं. आता तुमचा जो क्वेश्चन होता तो क्वेश्चन कडे लक्ष द्या. यामध्ये होतं 127 डिवाइड बाय 200. सो क्वेश्चन इज 127 डिवाइडेड बाय 200. तो नीट लक्षात घ्या. 200 याचा अर्थ काय असतो याला थोडस बाजूला काढून घेत चला. 200 म्हणजे काय याला मी असं लिहू शकतो का 127 इंटू 2 इंटू 100. या 200 ला असं लिहिता येईल की नाही. हे समजलं का प्रत्येकाला. असं का बरं केलं मी कारण 100 ने डिवाइड करणं खूप सोपं असतं. मग 2 ला बाजूला काढून घ्यायचं ते 100 ला बाजूला काढून घ्यायचं. 200 म्हणजे काय 2 इंटू 100. मग या 2 ने याला डिवाइड करून घ्या आधी. 2 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर काय भेटेल 2 1 जा 2 2 6 जा 12 सो 2 3 जा 6 मग पुन्हा 2 5 जा 10. समजला 63.5 भेटणार. डिवाइड केल्यानंतर या 127 ला 2 ने डिवाइड करा तुम्हाला 63.5 आन्सर भेटतं. मग याच्यामध्ये खाली कोण उरला फक्त 100 उरला की नाही आता हा. समजलं का. हो. मग आता 100 म्हणजे काय एकावरती 2 झिरो आहेत म्हणजे हा डिजिट इकडे सरकवायचा म्हणजे 0.635 फायनल आन्सर असलं पाहिजे. फिनिश. कंप्लीट डिवाइड 200 चा टेबल तयार करायची गरज पडली का. हे 200 300 400 4000 जे जे असतात 100 ते 1000 वगैरेच्या फॉर्म मध्ये याला खूप सोपं असतं. त्याला घाबरायचं नाही. त्याला 100 वेगळा करायचा त्याला काढून घ्यायचं. परत सांगायची गरज आहे का हा टॉपिक डिव्हिजन कसं केलं ते. नो सर. पुढे पहा 90 इथं पहा 25 ला 99 डिवाइड करायचे. आता याच्यासाठी तुम्हाला कोणाचा टेबल काढावा लागेल 99 चा टेबल काढावा लागेल की नाही. हॅलो सर. हो सर. मग 99 चा टेबल कसं तयार करणार ते शिकवलं तुम्हाला मी आता. सो ते टेबल तयार करा. टेबलनी 25 ला डिवाइड करा आणि जो काय डेसिमल येईल तो तुमचा आन्सर लिहा. फिनिश्ड. ओके सो याला पण 23 ला 7 ने डिवाइड करा म्हणजे असं 23 डिवाइड बाय 7 ज्याचं जे काय आन्सर येईल ते आन्सर म्हणजे तुमचा डेसिमल फॉर्म असतो. ओके इथं 4 ला डिवाइड करा कोणी 5 ने जे काय आन्सर येईल ते तुमचं डेसिमल फॉर्म असणार. कोणाला काही डाऊट आहे का या क्वेश्चन मध्ये कसं सॉल्व्ह करायचं ते. हो सर. असेल तर सांगा. कोणाला डाऊट आहे का या क्वेश्चन मध्ये कसं सॉल्व्ह करायचं ते फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन. नो सर. फक्त डिव्हिजन करायचे तुम्हाला बेसिक नॉलेज आहे तुमचं. डिव्हिजन करा डेसिमल नंबर काढा आणि सॉल्व्ह करा. जे राहिला प्रश्न मोठे मोठे नंबर होते 99 125 16 तर त्याचे टेबल करणं पण मी तुम्हाला शिकवलं. त्याचे टेबल तुम्ही कसे काढू शकता. टेबल काढल्यानंतर काय डिव्हिजन येऊ शकते. त्यानंतर उरतो पहा थर्ड क्वेश्चन. या थर्ड क्वेश्चनला थोडं लॉजिक चांगलं लागतं कारण इथं तुम्हाला ही कंडिशन आहे बाकी. सो मला हा थर्ड क्वेश्चन आपण नंतरच कव्हर केलेला बरा कारण याला पूर्ण कंप्लीट 1 आवर लागेल. ओके एक 10 or 15 मिनिट्स मध्ये होण्यासारखं नाही येते. सो आज आपण इथं थांबण्याचा प्रयत्न करू. मला तुम्ही डाऊट्स असतील तर ते विचारा. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये थर्ड क्वेश्चनला कव्हर करू. तो क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन अ फॉर्म ऑफ p/q. म्हणजे हा क्वेश्चन होता फर्स्ट की रॅशनल नंबरला आपण डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचो म्हणजे अशा टाइपच्या नंबर्स मध्ये डेसिमल्स मध्ये. ते खूप इझी आहे कारण ते काय फक्त डिवाइड करा तुम्हाला त्याचा आन्सर भेटेल डेसिमल मध्ये. बट कॉम्प्लिकेटेड काय आहे अशा डेसिमल नंबरला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणं कॉम्प्लिकेटेड आहे. समजलं का. हो. हा जो थर्ड क्वेश्चन आहे हा थर्ड क्वेश्चन म्हणतो की ह्याच्या डेसिमल नंबरला कसं तयार करायचं हे असं तयार करायचं न्यूमरेटर डिनोमिनेटर. आणि हे जे फर्स्ट 2 क्वेश्चन्स होते यांना आपण असे डेसिमल मध्ये तयार करत होतो. तर ते खूप इझी आहे डेसिमल मध्ये तयार करणं. त्याला काय डायरेक्टली डिवाइड करा आणि आन्सर काढा. ते खूपच इझी आहे. ते तुम्ही तुमच्या आजपर्यंतच्या नॉलेज वरती पण काढू शकता. तुम्हाला 9th मध्ये इथून नॉलेज लागेल. हा थर्ड क्वेश्चन तुमच्या 9th चा ऍक्च्युअल क्वेश्चन आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर जो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार कारण त्याला कंप्लीट 1 आवर लागेल जवळपास कव्हर करायला. त्याच्यामध्ये खूप व्हॅरिएशन्स आहेत आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चन पण येतात. सो
हा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे उद्या कव्हर करणार. या उरलेल्या 2 क्वेश्चन्स मध्ये कोणाला काही डाऊट्स असतील तर त्यांनी आता मला विचारून घ्या, नाहीतर मग आज आपण इथं थांबू. हो सर. कोणाला काही प्रिव्हियस लेक्चर मध्ये डाऊट्स आहेत, नवीन आलेले विद्यार्थी कुठली टर्म त्यांना समजली नाही असं, टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग असं काही समजलं नाही, रिकरिंग वगैरे याच्यात काही हा कोणीतरी बोलतंय सर काही? रोज लेक्चर याच टाइमवर आहे का? हा रोज लेक्चर 3 वाजेलाच असतं. 3 ते 4 आपलं लेक्चर ऍक्च्युअली असतं, पण ते सिलेबस वरती डिपेंड आहे. जर सिलेबस टॉपिक लवकर संपला तर आपण लवकर संपतो, उशिरा संपला तर थोडंसं उशीर बनतो. ओके, हो चालेल सर. सो 3 to 4 आपलं लेक्चर असणार. कोणाला कंडिशन्स मध्ये काही प्रॉब्लेम आहे का बोला? टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग वगैरे, रिकरिंग काय असतं, कसं द्यायचं रिकरिंग, डिव्हिजन कसं करायचं असतं, टेबल कसा तयार करायचा, ते परत एकदा सांगू का? टेबल कसं तयार करायचा? कळालं सर. प्रत्येकाला कळलं टेबल? हो. ठीक आहे. मग इझी. मग तर काय झालं, मग आपला फर्स्ट एक्सरसाइजचे फर्स्ट 2 क्वेश्चन सॉल्व्ह झाले. तुमचं आता काम आहे की फर्स्ट 2 क्वेश्चन्सचा घरी पूर्णच्या पूर्ण सॉल्व्ह करणं आणि मला पेजेस पाठवणं. समजलं का? आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती माझा नंबर आहे, ज्याच्यावरून तुम्हाला मेसेज येतो, लिंक वगैरे ठेवता. त्या नंबरला तुम्ही सेव्ह करा. त्याच्यावरनं मला पर्सनल मेसेज करा, जे काय तुमचा होमवर्क असेल तो, कारण मला ते नावानुसार दिसलं पाहिजे की कोणाचा होमवर्क आला आणि कोणाचा नाही आला. ओके, तो आज रात्री 9 PM पर्यंत तुमचा फर्स्ट क्वेश्चन अँड सेकंड क्वेश्चन रेडी होऊन व्हॉट्सअप वरती आलेला पाहिजे. समजलं? हो सर. ओके, मग तो चेक करून भेटेल तुम्हाला 9 PM पर्यंत. ओके, लक्षात ठेवा. सो ठीक आहे, आता आपण इथं थांबू आणि उद्या आपल्या जो टॉपिक आहे डेसिमल नंबर टू फ्रॅक्शन नंबर कन्वर्ट करायचे त्याला डिस्कस करू. ठीक आहे.